भाई साहब बनारस काशी बोला वाराणसी बोला जाम भारी आहे. मी आता बनारसचा फेमस तो कसा आहे खूप फेमस आहे बघा. पूर्ण जो हा नदीचे काठी शहर आहे पूर्ण एकदम जुना आहे प्राचीन आहे हे बघू शकता. म्हणून लोक पहिले बोलत की काशीला जायचा त्यावेळी हा भारीच असणार आहे. तर गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो. तुम्ही मागच्या भागात बघलात आम्ही होतो अयोध्येला आणि काल रात्री आम्ही निघालो अयोध्येशी आणि पोचलो काशीला. तर काशीला पोचल्यावर काय झालं आम्ही पूर्ण काशी शहराला पुरा गोल राऊंड मारला. आम्ही भटकलेलो जरा 2 तास आम्ही गाडीतच होतो त्याच्यामुळं भरपूर वेळ झाला. 1 वाजला आम्हाला जेवायला. तर ते सर्व ठीक आहे. आम्ही आता उठलेलो 6 वाजता उठलो 7:30 पर्यंत रेडी झालो. आता आम्ही निघू. ही आमची आता बस पाठी लागलेली. तर पहिला जाऊ इथे छोटा घाट आहे त्याच्यानंतर बोट पकडू आणि नंतर जाऊ मणिकर्णिका घाटावर आणि नंतर मग काशी विश्वनाथ टेम्पल करू. तुम्हाला नंतर दाखवणारच आहे मी. तर आता जाऊया. जमा झाली काय आणि जमा झाल्या विकास आलं हे इथं कुठेतरी लपून बसलेलं असतात. माणसा जमा झाली की या आलं की हा बघा काशी वाराणसी किंवा बनारस काही बोला पण एकच शहर गंगेच्या किनारी. आणि आता पोचलोत आम्ही. हे रिक्षावाला आला 1 किलोमीटरचं जास्त नव्हता 10,000 रुपये घेतलं. आणि हा गंगा नदीचा बीच बघा किती मोठा आहे. हा बघा पूर्ण तर तिकडून आहे आणि बघलात तर पूर्ण तिकडे गेलेलं बघा. धुक्याच्यामुळे दिसत नाही पण ही गंगा नदी आणि गंगा नदीच्या किनारी असलेला बनारस किंवा काशी. आता आपण जाऊ त्या साईडला जायचं आपल्याला. इथून होडी करणार आणि जाणार. बघा गंगा नदीचा बीच आहे प्रॉपर. फक्त थोडी घाण आहे पण बीच बघा किती मोठा आहे. जाम मोठा बीच आहे. म्हणजे समुद्र पण एवढा आतमध्ये जात नाही एवढा आतमध्ये गेलेली आहे नदी बघा एवढी मोठी आहे. हे म्हणजे पाणी पावसाला ती पूर्ण भरत असलो. हे बघा आता सर्वजण जॅकेट घालून बसलेले आहेत गाडीत. हे बघा गाडीत ना सॉरी बोटीमध्ये आमचा किंग बघा. सर्वजण एकदम खुश झालेले आहेत बघून. एकदम इथं भारी वातावरण आहे. गंगा नदी आहे वरती पक्षी उडतात आणि किनारी असलेला हा शहर एकदम प्राचीन शहर काशी विश्वनाथ काही म्हणा पण हा शहर भारी आहे. आता बघा आम्ही घाटावर पोचलेलो आहेत. हा गंगा महल घाट आहे आणि तो बघा मणिकर्णिका घाट. इकडे 24 तास ट्रेन चालत असतं कोण ना कोण आणतातच. आणि बघा एकदम भारी शहर आहे खरंच. हवामान भारी आहे इथला. बघा किती मोठा शहर आहे. तो फार पूर्ण तिकडून आलेला आहे. तो अजूनपर्यंत संपलेला नाही. तो पूर्ण तिथपर्यंत आहे. भरपूर मोठा शहर आहे. तिथं फिरायला पूर्ण 10 दिवस कमी पडतील. आणि इथे एकूण 84 घाट आहेत. तर आम्ही नंतर ते संपूर्ण घाट फिरणार आहोत होडीतून. पण आता इथे जाऊ आंघोळ्या करू आणि नंतर मग बाकी आम्ही काय करू ते पण बघा. दशाच मिनिट का. आणि आई बघा ही सकाळची आरती आता मला वाटते झालेली आहे. आता इथे संध्याकाळ होईल पण इथे गर्दी बघा. 80 घाटावर सकाळची जी आरती असते ती आम्हाला नाही मिळाली कारण की आम्ही खूप उशिरा पोचलो. तर काय झालं आम्ही खूप उशिरा पोचलो. आम्हाला सकाळच्या आरतीला यायचा होता पण आम्हाला आरती मिळाली नाही. तर आता बघू आम्ही रायगडातला तर पोचलो लवकर तर आम्ही आरती करू गंगा आरती. काय दर्शन करू. पण आता हा बघा बघा हा आहे हरिश्चंद्र घाट. बरेचसे घाट लागले मला व्हिडिओ काय करायला मिळाले नाही
कारण की हे बघू की व्हिडिओ करू असं झालं. बघण्यासारखं आहे सगळं, त्याच्यामुळं व्हिडिओ मी काय जास्त केले नाही. आलो सिंधिया घाटावर, ते सर्व घाट फिरलो. पहिले त्याने आम्हाला घाट दाखवले 84. आता इथे आलोत. इथे आता आमच्या आंघोळ्या होतील, नंतर विधी होईल. आपली माणसं आंघोळ करतात तवरच्या मी इकडं फिरून घेते. हा एक आहे बघा क्रॉस आहे झालेला मंदिर. हा जाम फेमस आहे इंडियामध्ये. मंदिरच कसा क्रॉस आहे ते पहिलं मला बघायला लागली हिस्ट्री, काही ताईत तसा बांधला तो. आणि इकडं बघा इथे नुसतं घाट आहेत. हे बघ मणिकर्णिका घाट. आपली माणसं आंघोळ होईसपर्यंत मी फिरून घेईन, म्हणून मी लवकरच आंघोळ केली घरी. आता जरा आपण इकडं चाललो. इकडं बघा सगळा जुना आहे, सगळा जुना आहे. ही गली बघा एकदम भारी वाटते. जाम म्हणजे जाम जुना शहर आहे हा बघा. बघू शकता. म्हणून लोक पहिले बोलत की काशीला जायचा, त्यावेळी हा भारीच असणार आहे. आता आमचे माणसं तिकडं विधी चालू आहेत, तोपर्यंत आम्ही दोघा पार्थ आणि मी जरा फिरून घेतून घाटावर. 1 तास तरी जर विधी करायला, तर मग आम्ही जरा फोटो वगैरे काढू आणि हा घाट सर्व फिरून घेऊ. आम्हाला त्या तिकडं जायचं आहे. ती बघा ती वॉल पेंटिंग दिसते, तिकडं जायचं आम्हाला. तर इथे आहेत ना, आम्ही भरपूर फोटो काढलेत. मला व्हिडिओ कॉल करता येणार जास्त, कारण की आमचा इथे आता फोटो काढायचा जास्त आमचा फोकस आहे. तर व्हिडिओ आम्ही नंतर काढूच मंदिराच्या. आता आम्ही इथे जे पेंटिंग वाला घाट होता त्याची जरा वरती चढलो आणि जरा बघतून काय आहे ते जरा एक्सप्लोर करतून. इथे बघा, इथे पहिलाच खायला भेटलंय. हे बघा इकडं भारी आहे. खायला कडक आहे रे. हे बघा एकदम भारी आहे. सगळीकडे बघा, सर्वकडे बघला तर नुसतं पेंटिंग आहे आणि गाल्ल्या भारी एकदम. भाई साहब, बनारस, काशी बोला, वाराणसी बोला, जाम भारी आहे. इथल्या गाल्या बघल्या आहेत तर त्यांना जी शोभा दिलेली आहे या पेंटिंगने दिली आहे सर्व. ही बघा प्रत्येक या गलीला आहे, तुम्हाला प्रत्येकाच्या भिंतीवर तुम्हाला पेंटिंग दिसणार. आणि गल्या पण साफ आहेत, ज्या घाण नाही काय नाही, एकदम बघा अजिबात घाण नाही. तर पूर्ण म्हणजे अख्खा उत्तर प्रदेश, मथुरा आणि त्या एका बाजूला आणि बनारस एका बाजूला. भारी आहे. आम्ही बरा झालो, त्यांच्यासोबत गेलो नाही, कारण की इथं आम्हाला जरा मस्तपैकी बघायला भेटला. फुल एक्सप्लोर करतो आली आम्ही. म्हणजे असं वाटतं आम्ही तिघच आहेत इथे, ते आमच्यासोबत आहेत असं आम्हाला वाटत नाही हल्ली. असं वाटतं आम्ही तिघच फिरायला लागलो. मस्तपैकी आम्ही टाइम पण आमच्याकडे मस्त एकदम बघून जातो. आता बघू आता ते बनारसचा फेमस काहीतरी खायला आहे, मलाई वगैरे काय इथं भेटते का बघू, नाही तर पुढे जाऊ आम्ही मार्केटमध्ये. आता बनारसचा फेमस म्हणजे तो कसा आहे, खूप फेमस आहे. भाई साहब भारी आहे. बनारसला मला खास
एकदम भारी असं वाटते. मणिकर्णिका घाटाचे जवळ पोचत आलेले आहेत. हा इथं सिंधिया घाट लागेल. त्याच्या आधी बघ इथं 2-3 मंदिरं लागली आहेत, लागोपाठ आहेत. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे आणि तो एक आहे. आता इथं लागोपाठ मंदिरात लागतील. हा शेवटी आता पोचलो. आता आमची माणसं आमची वाट बघतात की त्यांचा अजून झाला नाही, आता समजेल. पण आम्ही खुश आहेत. आम्हाला बराच फिरायला भेटला. नाही तर एक तास आम्ही तिथं घाटावर बसून राहिलो असतो, मग कंटाळला असतं काल अयोध्येसारखा. पण आज जरा भारी वाटते, म्हणजे आल्यासारखा पैसा वसूल झाला. तर मागाशी मी तुम्हाला जो मंदिर दाखवलेला होता, जो की चुकलेला आहे, तर याचं नाव आहे रत्नेश्वर महादेव मंदिर. तुम्हाला म्हणजे मी एक सांगतो की इटलीमध्ये जो टॉवर ऑफ पिसा आहे, म्हणजे पिसाचा जो टॉवर आहे तो 4 अंश झुकलेला आहे, पण हा मंदिर सुमारे 9 अंश झुकलेला आहे. आम्हाला भेटलेले आहेत सर्व माणसं भेटलेत आता आम्हाला. आता आम्ही चालू काशी विश्वनाथ मंदिरला, पण ते आधी लागलेलं आहे मणिकर्णिका घाट. इथं बघला कधी पण 24 तास प्रेत जळत असतो. हे बघा, प्रेत 24 तास चालू असतो इथं. हे बघा इथं तुरला आहे, ते बघा दाखवतो तुम्हाला. आता मी कधी बघला तिथे, कधी आलात तिथे लाकडा रेडी. आणि बघा हे चलते आणि त्या साईडला तिकडे जलित आहे परत. हां तर दाखवतो आता. हे बघा जास्त मी जवळ जाणार नाही, पण इथं तुम्हाला दाखवतो आता चलते. मंदिराला आहे. आता इथून पुढे मी व्हिडिओ नाही करू शकत, सर्व मोबाईल वगैरे जप्त होणार आहे. तर आता इथपर्यंतच. ठीक आहे ठीक आहे. काशीच्या मंदिरातून आम्ही आता निघलोय. जेवण वगैरे झालेलं आमचा. आता आम्ही मस्त मार्केट फिरायला जाऊ. ही बघा आमची माणसं एकदम खुश आहेत. दर्शन बिर्शन झालेलं आहे. मस्तपैकी जेवण होता, पण मी जेवताना जाम घाबरलेलो, कारण की त्यांचं तिकडे नियम आहेत का तुम्ही घ्यावत असले एकदाच घ्या आणि एक पण शीट टाकायचा नाही. पण ते परत वारायला पण येत नाही, त्याच्यामुळं भीती वाटलेली, म्हणजे एकदमच घाबरलो मी जेवताना. मिरची टाकलेली ती पण मी खाल्ली. मसालाचा पान असते तो आलेला मला, तो पण मी काही विचार काही टाकू का नको. तर मस्त भारी होतं जेवायला. आता बाकी मंदिरात तिकडं अलाउड नाही फोटो बिटो, नाही तर दाखवलं असता. पण आता आम्ही चाललो, त्यानं दाखवलं पाहिजे. आम्ही पण इथून चढलो आणि पूर्ण असं फिरून आलो. आता आम्ही मार्केटला चालून साड्या वगैरे बघायला, काही कशा भेटतात, त्या स्वस्त भेटतात का कशा भेटतात. नाही तर मग आणि जास्त टाइमपास केला तर तिथून आम्ही तिघं जाऊ नमो घाटावर. आता आम्ही पोचलो मार्केटमध्ये. जरा तिकडं पुढं जाऊ आता चालत चालत. ही माणसं गेली की आम्ही कल्टी मारणार तिघंजण आणि वेगळं मार्केटमध्ये फिरणार, तुमच्यासोबत नाही. हे बघा आता आमचा मंदिरात भंडारा खाला आम्ही, पण आम्ही थोडासा नाश्ता करायला बसलो सर्वजण. तिथं आम्ही पॅटीस घेतलेत, त्यात शामका आणतात पॅटीस आपल्याला. सगळ्यांनी बसून घ्या. सगळी माणसं तिकडं साड्या घेतात, पण आम्ही इकडं आलो कारण की आमच्याजवळ आता टाईम कमी आहे. आज निघू आम्ही प्रयागला, त्याच्यामुळं जेवढा टाईम आहे तेवढा मी आता फिरून घेतो घाटावर. त्यांच्यासोबत राहिलो तर आम्हाला काय बघायला भेटणार नाही. आम्ही जरा खाऊ ऑर्डरनंतर, पण तो आम्ही ठरलेला आहे आमचा. आम्ही प्लॅनिंग केलं आहे काय खाऊ आपण. मग सोच के आहे. हा बघा आम्ही आता पोचलोत नमो घाटावर.
इथं हा आता सर्व नवीन केलेलं आहे बांधकाम, पण इथं हातबीत बघा म्हणजे हाताचाच स्टॅच्यू वगैरे केलेले आहेत, भारी केले आहेत, जाम उंच आहेत. आता इथं तुम्ही बघू शकता माणसा किती लागतं ना, हात किती उंच आहे. इथं एक मस्त फोटो काढण्यासाठी स्पॉट केलेला आहे. आणि इथं आता गंगा आरतीची तयारी चालू आहे. सध्या वाजलेत 4:15, 6:30ची आरती आहे. आम्हाला काय टाईम मिळणार नाही आरतीसाठी. आता आम्ही इथे जरा एक्सप्लोर करू. बघा कसला आहे. तर आता खाली जातून काय बघू. खाली शॉप आहेत रे सगळं. इथे पुस्तकं आहेत, पुढं आहेत. वेगवेगळे शॉप आहेत. आता इथे काय अत्तर वगैरे, अत्तर वगैरे आहे. इथं काय रे शालाचं आहे. इथं कोट आहेत, इथं कोट आहेत. अरे बापरे, इथं हे आहेत. इथं पण कोट आहेत, मोदी कोट आहेत इथं परत या. हा बघा नमो घाट जाम भारी आहे. हे बघा वातावरण बघा कसला भारी वाटतो. इथे भरपूर इथं आता खावाचं स्टॉल आहेत नुसतं. तिकडं बघा, तिकडं ते पाळणं वगैरे आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी. आता इथं जास्त नाही, इथपर्यंत जाऊ आणि मग इकडनं आमचा परत सुरू करू. हे बघा इकडं खेळायला बिलायला आहेत पोरांना. मस्त आहे इकडं, मस्त केलेलं आहे. आता केलेलं आहे पण जाम भारी केलेलं आहे बघा. म्हणजे 3-4 वाजता आलात की सर्व फिरलात की 6पर्यंत तिथं मस्त की गंगा आरतीला हजर. म्हणून हा प्लेस भारी आहे. इथं आता सर्व आंघोळी करून आलेले आहेत त्रिवेणी संगमवरून. आणि बघा मार्केट भरलेलं आहे इथं. जास्त मोठा नाही, थोडा म्हणजे जे असे बांगड्या बोला, प्रसाद बोला, इकडे मस्त गोळ्या बिल्या आहेत, पेरू आहेत. मोठा मार्केट भरलेला आहे. इथे एक गोष्ट भारी आहे. इथं जे लोकल लोक आहेत म्हणजे धंदे वगैरे वाले जे विकायला बसतात ते आपल्याशी मराठी पण बोलतात. म्हणजे त्यांना काय या नाही, मराठी पण बोलतात. पण काय समजत नाही कोण आपले इथं येऊन कोण माणसं आहेत ती की फुकट खाली मग स्वतः मार खातात ना, आपल्याला पण बदनाम करतात, मग ते पण बदनाम होतात. सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात कोण दादागिरी करतात. ते ज्याचं धंदा आहे, ज्याचं बिझनेस आहे ते तिकडं दादागिरी करताना ही लोक फुकट बदनाम होतात. आम्ही आता निघालो प्रयागराजवरून. आता आमचा घरी परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. ते चित्रकूट लागेल कुठं जर गेलो तर जाऊ. पण आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आमच्या गाडीत गाणी आता सुरू झालेली आहे. फायनली बघू शकता आम्ही आता आमच्या गावात पोचलो. संध्याकाळी 7:30ला निघालो होतो आम्ही शिर्डीवरून. वाटेत जेवायला बसलो आणि आता भरपूर वाजले, 2 वाजले जवळजवळ. हा प्रवास एकदम सुखरूपरित्या पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्की कशी वाटली मला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा वेगळ्या ठिकाणी. बाय बाय.